नमस्कार मंडळी, तुमचे पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे. तर आज आपण एकदा करा आणि वर्षभर खा अशी ही रेसिपी तयार करणार आहोत. त्यासाठी आपल्याला काही कैऱ्या घ्यायच्या आहेत. तर ह्या ज्या कैऱ्या आहेत त्या मी आपल्या झाडावरच्याच घेतलेल्या आहेत. आता ह्या कैऱ्या मी ऑलरेडी स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत. आता या आपण स्वच्छ पुसून घेऊया. आज आपण जी रेसिपी करणार आहोत ती खरंच तुम्हाला खूप आवडणार आहे. मस्तपैकी आंबट गोड अशी ही रेसिपी आहे. लवकरच तुम्हाला इथे नाव समजणार आहे. कैऱ्या बघून नक्कीच तुम्ही अंदाज येथे लावला असेल. तर इथे आपल्या सगळ्या कैऱ्या स्वच्छ अशा पुसून झालेल्या आहेत. आता आपल्याला सुरीच्या साह्याने ह्याची सगळी सालं आहेत ती काढून घ्यायची आहेत. तर आपण सुरीच्या साह्याने ही सगळी सालं काढून घेऊया. देठाकडचा भाग वगैरे आपल्याला व्यवस्थित काढून घ्यायचा आहे, म्हणजे लस वगैरे मध्ये लागणार नाही किंवा कडसरपणा येणार नाही. तोपर्यंत तुम्ही सांगा, तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं की नाही. जर सबस्क्राईब केलं असेल तर ठीकच आहे, आणि जर सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करा. तसेच बाजूला असलेल्या बेल आयकॉनवर प्रेस करायला विसरू नका, म्हणजे असेच साधे सोपे चविष्ट आणि खमंग रेसिपी तुम्हाला नेहमी बघायला भेटतील. तर या ठिकाणी आपल्या सगळ्या कैऱ्यांची सालं काढून झालेली आहेत. आता आपल्याला काय करायचं आहे, ह्या ज्या सगळ्या कैऱ्या आहेत त्या बारीक फोडांमध्ये कापून घ्यायच्या आहेत. तर आपण सुरीच्या साह्याने ह्याच्या सगळ्या बारीक फोडा करून घेऊया. कैऱ्यांमध्ये बाटा तयार झाल्यामुळे आपल्याला जी फोड कापताना व्यवस्थित कापून घ्यायची आहे आणि व्यवस्थित बारीक तुकडे सुद्धा करून घ्यायचे आहेत. तर या ठिकाणी आपल्या सगळ्या मस्तपैकी फोडा बारीक कापून झालेले आहेत. आता हे जे बाटे आहेत ना, तुम्ही कालवणामध्ये सुद्धा घालू शकता, म्हणजे मच्छीचं कालवण वगैरे असेल तर ते छान लागेल, किंवा डाळीमध्ये वगैरे पण घालू शकता. कैरीच्या फोडी बारीक कापून झाल्यानंतर आपल्याला एका स्टीलच्या डब्यामध्ये या फोडी घालून घ्यायच्या आहेत. तर आपण सगळ्या फोडी या स्टीलच्या डब्यामध्ये घालून घेऊया. थोडक्यात काय, आपल्याला या फोडींमध्ये पाणी न घालता ह्या छान शिजवून घ्यायचे आहेत. त्यासाठी आपल्याला एक कुकर घ्यायचं आहे, त्यामध्ये स्टँड ठेवायचं आहे आणि थोडं पाणी घालून घ्यायचं आहे. आणि जो स्टीलचा डब्बा आहे त्याला आपण झाकण लावून घेऊया आणि मस्तपैकी वाफ काढून घ्यायची आहेत. तर या ठिकाणी आपण कुकरच्या 3 शिट्या काढून घेणार आहोत आणि ह्या मस्तपैकी फोडी स्मॅश होतील इथपर्यंत आपल्याला शिजवून घ्यायचे आहेत. कुकरच्या 3 शिट्या होईपर्यंत आपल्याला एक काम करायचं आहे. आपण या ठिकाणी आज या रेसिपीला गूळ किंवा साखर वापरणार नाही आहोत. तर या ठिकाणी आपण खडीसाखरेचा वापर केलेला आहे. आणि तसेच खडीसाखर ही साखरेपेक्षा नैसर्गिक, पचनास हलकी, तसेच घसा शांत करणारी आणि ऊर्जा देणारी आहे. तसेच खडीसाखर आपली पचनक्रिया सुधारण्यासाठी सुद्धा मदत करते. त्यामुळे आपण आज या रेसिपीसाठी खडीसाखरेचा वापर केला आहे. आता ही आपल्याला मिक्सरमधून बारीक करून घ्यायची आहे. तर या ठिकाणी आपण ही खडीसाखर बारीक करून घेतलेली आहे. आता यानंतर आपल्या कुकरच्या 3 शिट्ट्या सुद्धा झालेल्या आहेत. आता त्यातली आपण सगळी हवा काढून घेऊया आणि आपण ठेवलेला तो जो डब्बा आहे तो व्यवस्थित आरामात अलगद काढून घेऊया, नाहीतर मग चटका लागेल. त्यामुळे आपण अलगद हा डब्बा काढून घेऊया. आता हा डब्बा खोलल्यानंतर तुम्ही बघू शकता येथे आपल्या कैरीच्या फोडी मस्तपैकी छान अशा शिजलेल्या आहेत. आता एक चमचा घ्यायचा आहे आणि त्याने ह्या सगळ्या फोडी व्यवस्थित अशा स्मॅश करून घ्यायच्या आहेत. कुकरच्या 3 शिट्या दिल्यामुळे अगदी स्मॅश करायची गरज नाही. लगेचच आपल्या ह्या ज्या कैरीच्या फोड्या आहेत त्या पटकन स्मॅश होत आहेत. आपण जी रेसिपी बनवणार आहोत ती अगदी घरगुती साहित्यामध्येच 2 ते 3 साहित्यामध्येच लगेच तयार होणार आहे. रेसिपी करण्यासाठी अजिबात काही खटपट करण्याची आपल्याला या ठिकाणी आवश्यकता नाही आहे. तर या ठिकाणी आपल्या सगळ्या कैरीच्या फोडी स्मॅश करून झालेल्या आहेत. आता हा कैरीचा जो गर आहे तो पूर्णपणे थंड सुद्धा झालेला आहे आणि स्मॅश सुद्धा झालेला आहे. या ठिकाणी आता मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे आणि त्यामध्ये हा सगळा गर घालून घ्यायचा आहे. सगळा आंब्याचा गर म्हणजेच कैरीचा गर आपण या मिक्सरमध्ये घालून घेऊया. आता यामध्ये चवीपुरतं आपण मीठ घालून घेऊया. अजून रेसिपीला चटपटीत चमचमीत चव येण्यासाठी मी येथे काळं मीठ सुद्धा वापरलेलं आहे, ते सुद्धा आपण यामध्ये घालून घेऊया. आता काळं मीठ घातल्यानंतर आपल्या रेसिपीला नॅचरली हिरवा रंग येण्यासाठी मी येथे पुदिन्याचा वापर केलेला आहे. पुदिन्यामुळे आपल्या रेसिपीला रंग सुद्धा येईल आणि फ्लेवर सुद्धा येणार आहे. तसेच बारीक करून घेतलेली खडीसाखर आहे ती सुद्धा अर्धा कप यामध्ये घालून घ्यायची आहे. वाव, येथे मस्तपैकी आपल्या रेसिपीला छान असा हिरवा रंग आलेला आहे. आणि हिरवा रंग छान राहण्यासाठी येथे आपण अर्धा लिंब सुद्धा पिळून घेणार आहोत आणि पुन्हा एकदा हे सगळं मिश्रण मिक्सरमधून फिरवून घेणार आहोत. तर या ठिकाणी आपलं मस्तपैकी बॅटर तयार झालेलं आहे. आता एक काम करायचं, आपल्याला एक बाउल ठेवायचं आहे खाली आणि एक गाळणी घ्यायची आहे आणि हे सगळं आपल्याला व्यवस्थित असं गाळून घ्यायचं आहे. म्हणजेच आपण या ठिकाणी आज आंबा पोळी ज्याप्रमाणे करतो त्याप्रमाणेच कैरीची पोळी करणार आहोत. आता असं गाळल्यामुळे आपले जे कैरीचे काही कण असतील किंवा पुदिन्याचे काही कण असतील ते सगळे यावर राहतील. त्यामुळे आपण ह्याप्रमाणे याची प्युरी छान अशी गाळून घेऊया. आता या ठिकाणी ही जी प्युरी संपूर्ण गाळून झाल्यानंतर काही जण हे शिजवतात, पण आपण या ठिकाणी हे प्युरी शिजवणार नाही आहोत, कारण आपण जो पुदिना घातलाय त्याचा कलर लगेच चेंज होईल. त्यासाठी आपण हे अजिबात शिजवणार नाही आहोत. डायरेक्टच आपण हे मस्तपैकी ताटावर घालून वाळवणार आहोत. तर बघून घेऊया. शिल्लक राहिलेली प्युरी सुद्धा आपण यावर व्यवस्थित अशी गाळून घेऊया चमच्याच्या साह्याने. आता या ठिकाणी सगळी प्युरी गाळून झाल्यावर तुम्ही बघू शकता यामध्ये काही आंब्याच्या ज्या शेऱ्या आहेत त्या शिल्लक आहेत, किंवा पुदिन्याची जी काही पानं शिल्लक आहेत ती सगळी शिल्लक राहिली आणि मस्तपैकी आपली स्मूथ प्युरी येथे तयार झालेली आहे.
आता यामध्ये अजिबात काही कण कचरा वगैरे राहिलेले नाही आहे. असं केल्यामुळे आपली कैरी पोळी एकदम मस्तपैकी स्मूथ आणि छान पातळ अशी होणार आहे. तर सुरुवातीला आपल्याला एक ताट घ्यायचं आहे आणि त्याला संपूर्णपणे तेल लावून घ्यायचं आहे. एकदम जास्त सुद्धा तेल लावायचं नाही, अगदी मिनिमम इथे आपल्याला तेल लावून घ्यायचं आहे आणि हे जे बॅटर आहे ते थोडं थोडं करून ह्यावर घालून घ्यायचं आहे. आता हे जे बॅटर दिसते तुम्हाला ते अजिबात चमचेच्या साहाय्याने आपल्याला पसरवायचं नाही आहे. मी ज्याप्रमाणे दाखवते ताट आपल्याला गोल गोल फिरवून घ्यायचं आहे आणि गोल गोल फिरवून सगळीकडे हे आपल्याला मिश्रण स्प्रेड करून घ्यायचं आहे. अजिबात आपल्याला चमच्याची किंवा कशाची पळीची गरज लागणार नाही आहे. हाताच्या साहाय्याने आपल्याला हे गोल गोल फिरवून घ्यायचं आहे आणि अगदी आपल्याला पातळ लेअर या ठिकाणी लावायची आहे, म्हणजेच घालून घ्यायची आहे. तर या ठिकाणी आपलं सगळं बॅटर व्यवस्थित असं ताटावर पसरवून झालेलं आहे. आता यापैकी आपलं काही मिश्रण शिल्लक राहिलेलं आहे, तर आपल्याला दुसरंच असं प्लेट घ्यायची आहे आणि त्याला तेल लावून घ्यायचं आहे आणि आपलं शिल्लक राहिलेलं बॅटर आहे ते यावर व्यवस्थित असं पसरवून घ्यायचं आहे. आणि ही जी कैरी पोळी आहे ना ती चवीला एवढी भन्नाट आणि भारी लागते ना, खरंच खूपच छान अशी लागते. आंबा पोळी तर आपण सगळीजणच करतो, पण कैरी पोळी एकदा नक्कीच तुम्ही सुद्धा तुमच्या घरी हे ट्राय करून बघा. शिल्लक राहिलेलं अजून थोडं बॅटर आहे ते आपण तिसऱ्या ताटामध्ये सुद्धा घालून घेऊया आणि व्यवस्थित असं सगळीकडे पसरवून घेऊया. तर या ठिकाणी आपली पातळ लेअरने 3 ताटं कंप्लीट भरलेली आहेत कैरी पोळीची. आता ही तिन्ही ताटं आपली रेडी झालेली आहेत. आता ही आपल्याला अजिबात उन्हामध्ये सुकवायची नाही आहेत, तर आपण ही पहिले घरच्या घरी फॅनखाली सुकवणार आहोत. नाहीतर काय होतं, जर साखर त्यामध्ये घातल्यामुळे मग ती साखर मेल्ट होते आणि आपली आंबा पोळी किंवा कैरी पोळी ही व्यवस्थित तयार होत नाही. फक्त 24 तास आपली फॅनखाली ठेवल्यानंतर एक सकाळचं कोवळं ऊन दिलेलं आहे आणि त्यानंतर तुम्ही इथे बघू शकता आपली मस्तपैकी कैरी पोळी तयार झालेली आहे. सुरीच्या साहाय्याने आपल्याला अलगदच याच्या कडा मोकळ्या करून घ्यायच्या आहेत आणि आपली जी कैरी पोळी आहे ती अलगद काढून घ्यायची आहे. तुम्ही येथे बघू शकता आपली कैरी पोळी मस्तपैकी अलगद अशी निघालेली आहे. तर ही कैरी पोळी तुम्ही अशीच सुद्धा घरी स्टोअर करून ठेवू शकता. अगदी 4 ते 5 महिने बाहेर ठेवलं तरी या कैरी पोळीला काही होत नाही आणि वर्षभर फ्रीजमध्ये अगदी जशाच तशी कैरी पोळी तयार राहते. आता आपल्याला ही कैरी पोळी आहे ना ती मार्केट स्टाईल दिसण्यासाठी आपण याला मस्तपैकी मधून मधून सुरीच्या साहाय्याने कट करून घेऊया आणि एक मधून कट करून घेऊया, म्हणजे काय आहे आपल्याला रोल करायला ते इझी पडेल. तर या ठिकाणी आपली कैरी पोळी अलगदच अशी निघत आहे ताटामधून आणि त्याचे रोलसुद्धा पटकन तयार होत आहेत. तुम्ही येथे बघू शकताय एकदम पातळ आणि छान येथे आपली कैरी पोळी तयार झालेली आहे. अशाच प्रकारे आपल्याला सगळे रोल करून घ्यायचे आहेत. नॅचरली रंगसुद्धा खूप छान आलेला आहे. जर शिजवून घेतलं असं तर मग आपल्या पुदिन्याचा काळा रंग पडला असता. त्यामुळे आपण येथे शिजवलं सुद्धा नाही, फक्त कुकरच्या 3 शिट्ट्यामध्येच आपली ही एवढी कैरी पोळी छान झालेली आहे. आणि खरं सांगायला गेलं ना तर वर्षभर ही राहतच नाही, एवढी छान चटपटीत आणि चमचमीत आपली कैरी पोळी तयार होते. तर ह्याप्रमाणे आपण काही रोल करून घेतलेले आहेत आणि आपण ज्याप्रमाणे आंबा पोळी भेटते त्याप्रमाणे आपण चौकोनी कटसुद्धा करून घेऊया. म्हणजे काय, ज्याप्रमाणे मार्केटमध्ये आंबा पोळी भेटते त्याचप्रमाणे आपली कैरी पोळीसुद्धा मार्केटप्रमाणे दिसेल. त्यामुळे आपण अशा प्रकारे सुद्धा चौकोनी काप करून घेऊया. तर मस्तपैकी आपल्या येथे दोन्ही प्रकारे छान अशा कापा आणि रोल करून झालेल्या आहेत. आणि खरंच कैरी पोळीची जी शाईन आहे ना ती अगदी एकदम भारी दिसते आणि एक साईडचे तुकडा खाल्ल्यानंतर मस्तपैकी आंबट गोड येथे आपली कैरी पोळी तयारसुद्धा झालेली आहे. तर येथे आपली दुसरी प्लेटमधली सुद्धा कैरी पोळी तयार झालेली आहे. ती सुद्धा आपण चमच्याच्या साहाय्याने व्यवस्थित अशी काढून घेतलेली आहे. आता ही तुम्ही अशीच चौकोनी घडी घालून सुद्धा डब्यामध्ये ठेवू शकता, पण आपण ह्याचे सगळ्याचेच रोल आणि कापा करून घेऊया. तर या ठिकाणी दुसऱ्या कैरी पोळीचे सुद्धा छान असे रोल तयार करून झालेले आहेत. आता आपण आपली तिसऱ्या प्लेटमधली सुद्धा कैरी पोळी बघून घेऊया. ती सुद्धा पातळ थर लावल्यामुळे अगदी छान तयार झालेली आहे. ती सुद्धा आपण कापून घेऊया आणि ह्याचे सुद्धा रोल आणि चौकोनी कापा करून घेऊया. तर नक्कीच तुम्ही सुद्धा या उन्हाळ्यामध्ये अशा प्रकारे कैरीची पोळी करून आपल्या कैरीचे रोल आणि अशा ज्याप्रमाणे आंबा पोळी भेटते त्याप्रमाणे नक्कीच चौकोनी कापा करून अशा प्रकारे स्टोअर करून ठेवा. आणि अगदी आंबट गोड आणि चवीला एकदम भारी लागते. आणि खडीसाखरेचा वापर केल्यामुळे आपल्या पचनास हलकी तसेच घसा शांत करणारी आणि त्वरित ऊर्जा देणारी आहे. त्यामुळे तोंडात एक टाकली की मस्तपैकी एनर्जी सुद्धा राहणार आहे. तर नक्कीच तुम्ही सुद्धा या उन्हाळ्यामध्ये ही कैरी पोळी नक्कीच ट्राय करून बघा. तर तुम्हाला माझी आजची रेसिपी कशी वाटली नक्कीच कमेंटद्वारे कळवा. रेसिपी आवडली असेल तर पटकन एक लाईक करा. तसेच तुमच्या फ्रेंड्स आणि रिलेटिव्हसोबत आपली लिंक शेअर करा. पुन्हा एक नवीन रेसिपी घेऊन येऊया. तोपर्यंत बाय बाय. थँक्यू.